तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणी पंकजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा दिवस हा की आईसाठी सरप्राईज द्यायचा आहे। तर मी फ्रीज घ्यायला चाललो आहे आणि तिला माहीत नाही फ्रीज घ्यायला आतोय ते, कारण आणि तिला माहीत पण नाही मी फ्रीज घेणार आहे ते। ती बोलली होती मला की मला एक फ्रीज पाहिजे म्हणून, तर मी तिचं स्वप्न आज पूर्ण करणार आहे। आणि मी चाललो आता फ्रीज घ्यायला। 2-3 दुकान आहे, त्याच्यामध्ये बघणार जे आवडेल ते मी, ज्या दुकानात आवडेल ते मी घेऊन येणार। आणि आता मी बुकिंग करायला आलो सकाळीच, म्हणजे दुपार संध्याकाळपर्यंत घेऊन येईल तो। तर आपण बघूया आधी फ्रीज कितीला भेटतं ते, तुम्हाला सगळी माहिती सांगतो आणि कुठल्या कंपनीचे घेणार आहे ते। तर चला मित्रांनो, आणि हे बघा सकाळचं मस्त एकदम वातावरण आहे चालू। तर चला आता आपण फ्रीज बघायला लावूया दुकानामध्ये आणि कितीपर्यंत फ्रीज आहे ते। चला तर मित्रांनो हा बघा, मी हा चॉईस केला आहे, वाला 5 स्टारवाला आणि LGचा आहे, चांगली कंपनी आहे। आणि हे बघा जैतापूरमध्ये यांचं दुकान आहे आणि खूप असं म्हणजे सर्व साहित्य भेटतं इथं। वॉशिंग मशीनसुद्धा भेटते आणि ते कमी दरामध्ये करून देतात। आणि ह्याच्यामध्ये मला एक फॅन भेटला फ्री वरचा, सिलिंग फॅन। तर मित्रांनो चला आता, आणि ह्यांचं दुकानाचं नाव आदिराज आहे, जैतापूर होळी स्टॉपजवळ। तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता। तुमचं नाव सांगा। सतीश अनंत घाडी। सगळ्या वस्तू इथे, कबाट सुद्धा आहे। आता आम्ही नाचना येथून आलो आहे। तर आई आता येते, तिच्यासाठी सरप्राईज आता बघूया। ती दरवाजा उघडून बघेल, तिला कसं हे होतं ते बघूया आपण। पप्पाला पण माहीत नव्हतं, तर आता येईल ती, बघूया आपण वाट। काय रे, मच्छीची झाड, ती मच्छी आज लावणार, बघूया किती भेटतात ते मच्छी। सुकत ठेवली ना। पप्पू बाजूला भाऊबीज मी नाही आणलोय। कधी सांगितलं वड काय आता काय माहित, बघ आधी। हो माका बोलत माका म्हणतो बाबू असं तर खोल तुझी उंची नाही पण ना बाय, मोठी वाटत एवढी आहे। हो लय मोठी आणला, एवढी मोठी कशी आणायची। पण तू खुश झालं काय? हा खुश झालं? आता वर येणार नाही। हा बुडसा बाबा, बुडसा पण बघ केव्हा ते पंखो मिळालो, पंखो त्याचा फ्री मिळालो। पंखो पण भेटलो असलो, तो आणून वरतो ह्या बुडी घालू ह्याच्या खाली ठेवल्यानंतर नंतर नका
उचल कागद टाक. मस्त ना. इकडनं बघ इकडनं. ही नवीन पद्धत आहे. गप. हे करा वहिनी, बोल. गहू बांधून ठेवतो मग. मस्त. ह्याच्यात अंडी ठेवायची. अंडी. ह्याच्यात काय होता? त्याच्यात काय पण ठेवतो. ह्याच्यात काय तुझं भाजी बनवतो बीप असे ठेवते. हे बर्फाचा ह्याच्यात बरोबर खातात. ह्याच्यात भांडी नाही का रे? भांडी नाही हा. नव्हत ना. ही असते. हा ही बघ ही अशी ठेवू. बर्फ होता त्याच्यात. ह्याच्यात बर्फ होता आणि बर्फ नाही घालून असलो ना त्याच्यात पाणी आज ते पण टायमावरच आहे. पाणी ठेवू का? पाणी ओतून ठेवूचा ह्याच्यात बर्फ होता. आणि आंघोळीक वापरूचा नाही सगळं. हा असा ठेवूचा. ह्याच्यात आपला तर तुझा पाणी ठेवून आणि वतून टाकू का? बर्फच बरोबर. आणि ही आपली अशीच तुका काय ठेवूच असला ना आतमध्ये तर ह्याच्यात ठेवतो. ह्याच्यात भाजी, चिंगळ्या बिंगळ्या बोल बोल ना ह्याच्यात नाही ह्याच्यात. हा, आणि ह्याच्यात आपल्या तुका काय ठेवूच असं तर ठेवूचं. बाटली आणते. हा पाण्याची बाटली. ह्याच्यात अंडी 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 याच्यात हा भांडी होते अंडी. हा अंड्याची भांडी होती. आणि ह्याच्यात पण ह्या पण वेगळाच हा. पण त्या ठेवूचा तुझा काय असाच कड्डान बिड्डान ठेवूचा असला ना तर तू ह्याच्यात ठेव. आणि डाळ बीळ असला ह्या असं काय तो- तो बरफ साठणार. ह्याच्यात त्यानंतर सांगित सुनीता मी. ह्या ना ह्या असाच गुंजून गुंजून होत म्हणून आमची नाही अशी. ह्याच्यात पाणी साठत बरफ पाणी साठतात बर्फाचा. वरसून या वैत ना रोज चांगला ठेव ना त्या ह्याच्यात ह्या वैत. पाणी साठा. हा ह्याच्यात साठतात. आणि त्यात तुझं पाणी वर जात की इकडे मग काय हात लावू नको शॉक लागत. हो हा हो इकडे कसं हात लावू नको. बटन बंद करून हा पाणी काढूचं. ह्या आता भार काढूच लागता. भार म्हणजे अशी तोटी घालूची. तुझा वर जावचा असा आता पाणी खाल्ली नाही तुला सांग. आमचा खाल्ली सांगता. वर गेल्यामुळे तर काय त्या जायत आपणच जायत. ह्या नाही असं काय. स्टार 5 स्टार. खुश झालं. खुश आहे हो? लोकांच्या गाड्या घेऊन जावचं लागतं ना.